परदेशी जावे सर्व सुख घ्यावे, रूप ते पहावे विटेवरी. पंढरपूरला गेल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याच्या मनात अशी भावना निर्माण होते की संसारात फक्त मीच सुखी आहे. पंढरपूरला गेल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याला आपण आपल्या माहेरात आलो आहोत अशी भावना मनात निर्माण होते. या मानव जन्मात आल्यानंतर माहेरचे प्रेम, माहेरचे आनंद, माहेरची ओढी कोणाला असते? झोपल्या का काय? काही तर बोला, सांगा ना. स्त्रीला असते का पुरुषाला असते? स्त्रीला असते. बाबा तुम्ही तर बोलते पण हे काहीच बोलत नाही, नुसते बघते अशा. सांगा ना, माहेरचे आनंद कोणाला असते? स्त्रीला असते का पुरुषाला? स्त्रीला असते. म्हणून अशा माहेरच्या प्रेमापासून दूर असलेल्या पुरुषाला सुद्धा माहेरचे प्रेम मिळते. कुठे मिळते? तर पंढरपूरला मिळते. संत म्हणतात माझे माहेर माझे माहेर पंढरी. प्रत्येक वारकऱ्याला आपण आपल्या माहेरात आलो आहोत अशी भावना मनात निर्माण होते. मायबाप हो, भगवान परमात्मा हा आपला कोण आहे? सोयरा आहे. आपण त्याला आपलं सोयरा बनवलं पाहिजे. ज्याप्रमाणे दिवाळी सण जवळ आला म्हणजे फक्त मुलगीच आईला भेटण्यासाठी उतावीळ झाला असं नाही, तर आई सुद्धा आपल्या लाडक्या मुलीला भेटण्यासाठी दिवाळी सणाची वाट पाहत असते. अगदी त्याप्रमाणे आषाढी कार्तिकीच्या वारीला तो भगवान परमात्मा आपल्या लाडक्या भक्तांच्या आतुरतेने वाट पाहत असतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. विठ्ठल विठ्ठल. आणि पांडुरंगाचा वारकरी भले फाटके कपड्यातला असेल, त्याच्या पायातली चप्पल तुटकी असेल, त्याचे कपडे मळके असतील, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र समाधान असते. सुतक्या चेहऱ्याचा माणूस, चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले असा माणूस पांडुरंगाचा वारकरी असूच शकत नाही. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो हा गीतेचा संदेश जो आपल्या जीवनात उतरवतो तोच खरा पांडुरंगाचा वारकरी. कारण ज्याचं दैवतच कसं आहे? सुखरूप आहे. सुख रूपाईसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खाज. सर्व सुखाचे आगार म्हणे नरहरी सोनार. या संसारात फक्त आणि फक्त दोघच सुखी आहे. एक म्हणजे भगवंत आणि दुसरे म्हणजे भगवंताचे भक्त. हे दोघच सुखी आहे. म्हणून या मानव जन्मात आल्यानंतर माणसाने फक्त दोघांची संगत करावी. एक म्हणजे भगवंताची आणि दुसरी म्हणजे भगवंताच्या भक्ताची. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. चला महाभारतामध्ये, अरे पांडवांच्या जीवनात किती संकटे होती, किती दुःखे होते, पण पांडवांना ती दुःखे कधी दुःखे वाटलीच नाही. अरे धनुर्धारी अर्जुनाच्या अंगावर जेवढे केस होते त्याच्या प्रत्येक रोमारोमातून रात्रंदिवस कृष्ण 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 असा जप चालूच राहायचा. ते पांडव तर म्हणायचे माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. विठ्ठल विठ्ठल. मग आता मला सांगा, पांडवांनी देव आपला केला, पांडवांनी देव आपला सोयरा बनवला, मग महाभारतामध्ये कोणाचा विजय झाला? पांडवांचा. अरे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एका बाजूला 100 होते आणि त्या 100ला साथ देणारे पांडवांचे मामा, पांडवांचे गुरु, पांडवांचे काका, पांडवांचे आजोबा, पांडवांची सर्व जवळची मंडळी कोणाला साथ देत होती? मागच्या महिला मंडळी. सांगा ना, तुमच्याच गावात तुम्हीच लाजता का माझ्याशी बोलायचं नाही तुम्हाला? सांगा ना. पांडवांची सर्व जवळची मंडळी कोणाला साथ देत होती? कौरवाला. पांडवांची जवळची मंडळी पांडवांना साथ देत नव्हती, कौरवांना साथ देत होती. मग ज्यांनी देव आपला केला, ज्यांनी देव आपला सोयरा बनवला, अशा पांडवांचा महाभारतातच विजय झाला. म्हणून मायबाप तुकोबराय म्हणतात की भगवंताच्या नामचिंतनानेच मी माझ्या जीवनात सुख प्राप्त केलं. म्हणून तुम्हाला जर सुख हवं असेल, परिपूर्ण सुख हवे असेल, तर त्या चंद्रभागा नदीच्या काठावर फक्त सुखच नाही, आनंदच नाही, तर आनंदाची खान आहे खान. अभंगाच्या शेवटच्या
साठी जे तुकोबारायांचा अभंग मी घेतला होता, त्या तुकोबारायांचा अधिकार हा किती मोठा आहे, किती मोठा आहे सांगू पुरुष मंडळी तुम्हाला? सांगू का नको? बर, त्या तुकोबारायांचा अधिकार हा किती मोठा आहे. मायबाप हो, आपल्या हिंदुत्वावर जीवापाड प्रेम करणारे, आपल्या हिंदुत्वाचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांचे शिष्य बनले. तेव्हा कीर्तन ऐकायला यायचे. याचा परिणाम असा झाला मायबाप हो, मुघलांनी हिंदूंची हजारो मंदिरे पाडली. अरे, मुघलांनी हिंदूंची हजारो मंदिरे पाडली, पण माझ्या राजाने एकाही मशिदीला हात सुद्धा लावला नाही. अशा माझ्या राजाची शिवजयंती जवळ येत आहे. किती तारखेला आहे शिवजयंती? 19 फेब्रुवारीला माझ्या राजाची शिवजयंती जवळ येत आहे. अरे, 19 फेब्रुवारी 1630 या रोजी भगवंताने गीतेत दिलेले आश्वासन खरे करून दाखवले. आणि 19 फेब्रुवारी 1630 या रोजी मासाहेब जिजाऊंच्या पोटी त्या शिवनेरी किल्ल्यावर आदिशक्ती जगदंबा शिवाई मातेच्या दरबारात छत्रपतींच्या रूपाने बाळ शिवबा जन्माला आले. 19 फेब्रुवारी 1630 या रोजी भगवंताने गीतेत दिलेले आश्वासन खरे करून दाखवले. भगवंताने गीतेत आश्वासन दिले आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर भगवंताने गीतेत दिलेले आश्वासन आपल्याला छत्रपतींच्या रूपाने या कलियुगात सुद्धा पाहायला मिळाले. म्हणून 19 फेब्रुवारी जगात भारी, 19 फेब्रुवारी, बरोबर ना? म्हणून मायबाप हो, जरा विचार करून बघा, जर छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर, जरा विचार करत जा यावर कधी. अरे, जर छत्रपती शिवबा राजे जर जन्माला आले नसते तर काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बनती, अगर एक शिवबा ना होते तो तुम सब मर्दों की सुन्नत होती. माता माऊल्यांनो, तुमच्या कपाळावर हे जे कुंकू दिसते हे तुमच्या पतीमुळे नसून माझ्या छत्रपती शिवबा राजांमुळे आहे, हे लक्षात घ्या. आणि आता जे तुमचं नाव आहेत ना, आरती, भारती, सीता, गीता, अनुसया, भीमा, चंद्रभागा, यमुना, नर्मदा, हे जे तुमचे नाव आहेत ना, आता जर छत्रपती शिवबा राजे जर जन्माला आले नसते तर तुमचे नाव असते आमिना, मोमिना, शमीना, रुखसाना, शबाना, सुलताना, हे तुमचे नाव असते. माझं सुद्धा नाव असतं, लक्ष देऊन ऐका, माझं सुद्धा नाव असतं हरिभक्त परायण बाल कीर्तनकार नजमा हेपतुल्ला, हे माझं नाव असतं. मृदंगाचार्याचं नाव असतं हरिभक्त परायण मृदंगाचार्य इद्रिस जलील. गायनाचार्यांचं नाव असतं हरिभक्त परायण गायनाचार्य शेख वशीम शेख जफार, यांचे नाव असते, हेच नाव असते मायबाप आपले. अरे पुरुष मंडळी, छत्रपती शिवबा राजे जन्माला आले ना, म्हणूनच तुमच्या ओठावर मिशी आहे, नाहीतर तुम्हाला सुद्धा असा कुच्चाच ठेवावा लागला असता. मग ज्या राजाने हे टिकवलं त्या राजाची जयंती आपण कशी साजरी करायला पाहिजे? राजे जर तुम्ही जन्माला आले नसते तर नसते दिसले मंदिरावर कळस, आणि नसती दिसली आमच्या अंगणात तुळस, काहीच शिल्लक राहिलं नसतं मायबाप हो. आणि ज्या राजाने हे टिकवलं त्या राजाची जयंती कशी साजरी व्हायला पाहिजे? अरे, एक वेळेस तुम्ही दिवाळी साजरी नाही केली तरी चालेल, पण माझ्या राजाची जयंती धूमधडाक्यात साजरी व्हायला पाहिजे. पण मायबाप हो, काही नालायक अवलादी माझ्या राजाच्या जयंतीच्या दिवशी दारू ढोसणे, डीजे समोर अश्लील गाण्यावर नाचणे, पत्ते खेळणे असले उपक्रम राबवतात. ज्या राजाने हे टिकवलं, हिंदू धर्म टिकवून ठेवला,
अशा माझ्या राजाचे एक शौर्य गीत मी तुमच्या समोर सादर करू इच्छिते. आता मी तुमचा आवाज पाहू बर का. छत्रपती शिवाजी महाराज की. मागच्या महिला मंडळी थोडी कसर राहिली बर का, थोडी कसर राहिली. छत्रपती शिवाजी महाराज की. इकडच्या महिला मंडळी आणखी थोडी कसर राहिली, थोडी राहिली फक्त बर का. छत्रपती शिवाजी महाराज की. वा वा वा, याला म्हणतात मर्द मावळे. असो, मी माझी झालेली कीर्तनरूपी सेवा पांडुरंगाच्या चरणी, मारुती रायाच्या चरणी आणि माझ्या आई वडिलांच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर